हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. परत एकदा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. सध्याचं वातावरण सगळीकडे पाऊसच पाऊस आहे. खूप सारा असा पाऊस पडत आहे. पाऊस चालू झाला आहे तसा थांबायचं नाव घेत नाही. सगळीकडंच पाऊस चालू आहे. असं नाही की मुंबईला, सगळ्या गावाला वगैरे पण पाऊस चालू आहे. तर कुठं कंटिन्यू चालू आहे तर कुठं थांबून असं चालू आहे. तर बघू शकता आमच्या इथं ना खूप सारं पाणी साचतं पावसाचं. आणि हे बघू शकता हा व्हिडिओ कधीचा आहे तर व्हिडिओ आहे वटपौर्णिमेचा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी साडी वगैरे काही घातली नाही. वडाची पूजा मी घरी करते. सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदा मी जात होते, मैत्रिणीच होती तर तिच्यासोबत. आता ती गावी गेली तशी मी घरातच पूजा करते. तर वडाची पूजा घरात केली होती. सामान वगैरे दिवस अगोदरच मी आणलं होतं आणि दुपारच्या वेळेस पूजा केली. काम वगैरे झाल्यावर साडी वगैरेसुद्धा काही घातलं नव्हतं, कारण की थोडासा प्रॉब्लेम होता म्हणजे काही गोष्टी आहेत पर्सनल म्हणजे मम्मीची वगैरे तब्येत ठीक नव्हती. तर मला ना हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं, पण त्या दिवशी मी ना हॉस्पिटलमध्ये पण गेले नाही. पण त्या दिवशी माझी पण थोडी तब्येत खराब होती. उपवास आणि कामाला जाणं किंवा माझंही दगदग वगैरे खूप झाल्यामुळं ना माझीसुद्धा तब्येत खराब होती. तर मी त्या दिवशी दवाखान्यात गेलेच नव्हते. मी दुसऱ्या दिवशी गेले. तर हे बघू शकताय, गुलाब घेतलं होतं तर गजरा मी घेतला नाही यावेळेस. तर गुलाबच एक आणलं होतं, तेच म्हणलं लावं, पण ते गुलाबही व्यवस्थित बसत नव्हतं. आणि छोटासा व्हिडिओ काढला आहे वटपौर्णिमेचा. तर टाकायलाही वेळ नव्हता किंवा टाईम नव्हता, समजून घ्या. आणि खूप असा पाऊस पडत आहे. वातावरण थंडगार झालेलं आहे. सगळीकडे पाणीच पाणी. आणि हे बघू शकता कृष्ण कमळ आहे. तर खूप छान असं याला फुलं आलेत. एक फुल आले आणि कळ्याही खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. तर खूप छान असं सुंदर वाटत होतं ते फूल बघून. ह्याच्या अगोदरही मी तुम्हाला पहिलं जे फूल आलं होतं ते सुद्धा दाखवलेलं आहे.